हॅलो फ्रेंड्स, मी प्रमोद आपल्या सर्वांचे HP इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द वर्थ ऑफ अ फॅब्रिक ही स्टोरी। तर बघूयात आपल्या या स्टोरीची सुरुवात कशी आहे ते। तिरुवल्लुवार वॉज अ ग्रेट तमिळ संत पोएट। याच्यामध्ये जे तिरुवल्लुवार आहेत हे कोण होते असं सांगितलेलं आहे। वॉज अ ग्रेट तमिळ संत आणि पोएट होते। ते कोण होते? एक संत पण होते आणि एक कवी पण होते। who lived more than 2000 years ago आणि ते केव्हा राहिलेले आहेत? 2000 वर्षाच्या अगोदर राहिलेले आहेत। who lived more than 2000 years ago म्हणजे 2000 वर्षाच्या अगोदर ते तिथे राहिलेले होते। तिरुकुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग आणि त्याची शिकवण जी होती ती शिकवण कशामध्ये लिहिलेली आहे? तिरुकुरल ह्या बुक मध्ये लिहिलेली आहे। इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे आणि हे जे तिरुकुरल बुक आहे त्याला आजही त्याच्यावरती तेवढंच प्रेम केलं जातं आणि त्याला तेवढंच रिस्पेक्ट केला जातो। पुढे काय आहे बघा, तिरुवल्लुवार वॉज अ टेक्सटाईल वीवर। आणि तिरुवल्लुवार कोण होते? हे एक संत होते, पण ते काय एक टेक्सटाईल वीवर पण होते, म्हणजे कपडे विणण्याचं काम सुद्धा करत होते। ही वो ब्युटिफुल फॅब्रिक सारीज अँड सोल्ड देम इन मार्केट। ते काय करत होते? ते चांगले कपडे विणत होते, साड्या विणत होते आणि सोल्ड देम इन द मार्केट आणि ते मार्केटमध्ये विकायचे। पीपल सेड दॅट ही नेवर गॉट अँग्री आणि लोक काय म्हणायचे? ते कधीही रागावत नव्हते। नेवर म्हणजे कधीही नाही, नेवर गॉट अँग्री म्हणजे कधीही रागावले नाहीत। नेवर यूज्ड बॅड वर्ड्स आणि कधीही त्यांनी वाईट शब्द यूज केले नाहीत। नेवर शाउटेड ॲट एनीवन आणि कुणावरही रागावले नाहीत, कुणालाही रागावले नाहीत। पुढे काय बघा, इन द सेम टाउन म्हणजे त्याच गावामध्ये, ज्या गावामध्ये तिरुवल्लुवार राहत होते त्याच गावामध्ये, देअर लिव्ड अ रिच यंग मॅन, एक श्रीमंत तरुण राहत होता। ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स आणि तो जो श्रीमंत एक तरुण राहत होता तो काय करत होता? ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम म्हणजे त्याचा जास्तीत जास्त वेळ तो काय करत होता? वाया घालवत होता। काय करत होता? रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स आणि त्याच्या मित्रांसोबत फिरत होता, म्हणजे पूर्ण जास्तीत जास्त वेळ तो त्याच्या मित्रांसोबत फिरायचा, वेळ वाया घालायचा, हेच ते करत होता। कोण? तो तरुण। कोणता तरुण? श्रीमंत असलेला तरुण। पुढे काय बघा, दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल्स आणि ते जे श्रीमंत तरुण होता आणि त्याचे मित्र जे होते ते काय करायचे? ते नेहमी लोकांची मजाक उडवायची, नेहमी थट्टा मस्करी त्या लोकांची करायचे। पुढे काय बघा, आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस वल्लुवार सेड द यंग मॅन वन डे। मग ते जे तरुण होता तर तरुण काय म्हणतो की हे जे लोक म्हणतात त्या वल्लुवार बद्दल की ते कधी रागावत नाहीत, कधी कुणावर ओरडत नाहीत किंवा कधी कुणाबद्दल वाईट शब्द यूज करत नाहीत, तर ह्या गोष्टीवरती मला विश्वास बसत नाही, असं तो कोण म्हणतो? असं तो श्रीमंत तरुण म्हणतो। आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री आणि तो स्वतःला काय म्हणतो की मी त्यांना अँग्री करू शकतो, म्हणजे मी त्यांना रागावायला भाग पाडू शकतो किंवा मी त्यांना रागावायला लावू शकतो। कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे आणि तो काय म्हणतो त्याच्या मित्राला, चला आपण आज काय तर वेगळी मजा करूयात, म्हणजे आज आपण काही मजा करूयात। So the arrogant young man approached the Tiruvalluvar in the market and picked up a beautiful piece of fabric. आणि तो जो श्रीमंत तरुण होता तो काय करतो? त्याच्या बाकीच्या मित्रासोबत तिरुवल्लुवारकडे अप्रोच करतो, म्हणजे त्यांच्याकडे जातो। कुठं जातो? इन द मार्केट। आणि काय करतो? मार्केटमध्ये त्यांच्याकडे जाऊन एक चांगला कापडाचा तुकडा उचलतो। चांगला कापडाचा तुकडा उचलतो म्हणजे काय? त्याचे पीस असतात, तर ते जे काही एक चांगला पीस होतं त्याच्यामध्ये ते पीस एक उचलतो। हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट आणि तो काय म्हणतो की ह्या पूर्ण जे फॅब्रिक आहे, पूर्ण जे कापड आहे याची किंमत किती आहे? ही आस्ट कोणा विचारलेलं आहे? त्या श्रीमंत तरुणाने विचारलेलं आहे। 8 coins द संत नेम्ड द प्राइस आणि त्या संतनं काय केलेलं आहे? त्या तिरुवल्लुवारनं काय केलेलं आहे की त्याला किती किंमत आहे ते सांगितलेलं आहे। 8 coins असं सांगितलेलं आहे। पुढे काय बघा, यंग मॅन अनफोल्ड द फॅब्रिक अँड टोर इट इनटू 2 आणि तो जो तरुण आहे त्या तरुणानं ते कापड जे घेतलं होतं त्या कापडाला अनफोल्ड केलं, म्हणजे त्याची घडी उघडली आणि त्याला टोर केलं म्हणजे काय? फाडलं त्याला, काय? इनटू 2 म्हणजे त्याचे 2 पीस केले, त्याचे 2 तुकडे केले फाडून। व्हॉट इज द प्राइस ऑफ धिस पीस नाउ आणि तो काय विचारतोय आता ह्या तुकड्याची किंमत किती आहे, म्हणजे हे जे कापडाचा तुकडा आहे याची किंमत किती आहे असं तो विचारतो। मग तो संत काय करतो? 4 coins असं म्हणतो। किती म्हणतो? 4 coins द संत आन्सर्ड पोलाइटली। तरी
त्याचा कपडा फाडला तरी त्या संतनं काय केलेलं आहे, एक पोलाइटली एकदम सभ्यतेने त्यानं उत्तर दिलं की 4 कॉइन्स म्हणून. द यूथ वॉज टेकन बॅक. द यूथ म्हणजे ते जे तरुण होते त्यांना काय झालं, ते शॉक बसल्या झालं. का शॉक बसल्यासारखं झालं, कारण की त्यांनी त्याचं एक नवीन चांगलं कापड घेतलं, फाडलं, 2 तुकडे केले त्याचे आणि त्याच्यानंतर प्राइस विचारली त्याच्या की एका पीसची किंमत किती आहे म्हणून. तर त्या संतनं काहीही न बोलता एकदम पोलाइटली सभ्यतेने उत्तर दिलं की 4 कॉइन्स म्हणून. पुढे काय बघा, व्हाय डझंट द मॅन गेट अँग्री ही थॉट. आणि ते विचार काय करतात की हे माणूस रागावत का नाही, असं ते विचार करतात. ही दॅन टोर द हाफ पीस इन टू हाफ अगेन. आणि तो जो तरुण आहे तो करून काय करतो, त्याने जे अगोदर 2 तुकडे केले होते त्या 2 तुकड्यापैकी एका तुकड्याचा परत तो अजून तुकडे करतो. अँड नाऊ. आणि तो विचारतो काय, अँड नाऊ म्हणजे आता काय, म्हणजे आता किती प्राइस आहे. 2 कॉइन्स वॉज द आन्सर. आणि त्या संतनं उत्तर काय दिलेलं आहे, 2 कॉइन्स म्हणून उत्तर दिलेलं आहे. पुढं काय बघा, नाव इट वॉज द यंग मॅन हू बिकेम इम्पेशंट अँड एजिटेटेड. आणि आता कोण, तो जो तरुण होता तो तरुण काय करतो, इम्पेशंट बनतो, म्हणजे तो काय उतावळा होतो, आणि एजिटेटेड आणि तो चिडतो. आणि काय करतो पुढं, ही टोर द पीसेस इन टू हाफ अगेन अँड अगेन. आणि त्याच्यापाशी जे कापड होतं त्या कापडाला काय करायचं, तो परत त्याच्यामध्ये अर्धा कपडा फाडायचा, परत अर्धा कपडा फाडायचा. तो असं सारखं करत होता. आणि काय म्हणत होता, सेइंग अँड नाऊन व्हॉट इज द प्राइस. आणि तो परत काय करायचा, कापड फाडलं की त्याला परत विचारायचं की आता किती प्राइस आहे, असं तो सारखं विचारायचा. पुढे काय बघा, तिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रेड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाइम. आणि जे तिरुवल्लुवर होते त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस त्यांना एक शांतपणे त्यांनी प्राइस रेड्यूस करत गेले. म्हणजे जसे ते तुकडे करत जात होता तो तरुण, तसे हे प्राइस त्याची कमी करत जात होते. पुढे काय बघा, ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रेड्यूस टू रग्स. आणि शेवटी काय झालेलं आहे, तो जो तरुण काय करत होता, प्रत्येक वेळेस त्याचा एक अर्धा तुकडा करायचा आणि विचारायचा आता किती किंमत आहे. प्रत्येक वेळेस त्याचा अर्धा तुकडा करायचा आणि आता त्याची किती किंमत आहे. म्हणजे तो असं करत शेवटी रक्सला गेला. म्हणजे फक्त त्याचे धागे तेवढेच उरले. आणि त्याने त्यावेळेस काय केलेलं आहे, सो द तिरुवल्लुवर सेड इन टू अ क्वाईट टोन. आणि ज्यावेळेस त्याचे धागे उरले त्यावेळेस त्याने शेवटचे एकदम छोटे तुकडे झाले होते, त्यावेळेस त्यांनी काय विचारलं की आता ह्याची किती किंमत आहे. त्यावेळेस ते तिरुवल्लुवर काय करतात, त्यावेळेस एकदम शांत पद्धतीने बोलतात, एकदम शांततेने बोलतात. आणि काय म्हणतात, नाव दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आणि काय म्हणतात की ह्या कपड्याची आता काहीही किंमत राहिलेली नाही. असं कोण म्हणतात, असं ते तिरुवल्लुवर म्हणतात. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर धिस रग्स. ते काय म्हणतात की आता हे जे धागे आहेत, हे जे शेवटी थोडेसे काय धागे दिसतात, हे शेवटी थोडेसे तुकडे दिसतात, याला मी आता कुठलीही प्राइस देऊ शकत नाही, आता याची किंमत काही राहिलेली नाही. असं कोण म्हणतात, असं तिरुवल्लुवर म्हणतात. संत हे नेहमी शांत असतात. संतांचे पेशन्स तोडणं हे कधीही कुणालाही नॉर्मली शक्य होणारी गोष्ट नाही आहे. कारण की जे खरोखर संत आहेत ते कधीही रागावत नाहीत, कधीही कुणाला वाईट शब्द यूज करत नाहीत. आता सध्याच टाइमला जे संत महाराज वगैरे सध्याच टाइमला आपल्या बघायला भेटतात आपल्या अवतीभोवती, ते नॉर्मली खरोखर संत नसतातच. त्यांना थोडं काय बोललं की ते लगेच रागावतात. पण जे खरे संत आहेत किंवा जे खरे महाराज आहेत ते काय करतात, ते कधीही रागावत नाहीत. कारण की ते त्यांना कुठल्या गोष्टीचा लोभ राग वगैरे अशा गोष्टी नसतातच त्यांच्याकडे. ओके, पुढे काय म्हणलेलं बघा, द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आणि ते जो यंग मॅन होता, तो जो तरुण होता, त्याला आता काय म्हणावं हे त्याला काही सुचत नव्हतं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. पण त्याला त्याच्या संपत्तीची खूप प्राऊड होता, त्याला त्याच्या संपत्तीचा खूप अभिमान होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 कॉइन्स टू द संत. मग त्याला त्याच्या संपत्तीचा जे अभिमान होता म्हणून तो काय केला, म्हणून ते म्हणला की मी याचे पैसे द्यायला तयार आहे. किती, 8 कॉइन्स द्यायला मी तयार आहे. फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा, तिरुवल्लुवर स्माइल्ड बट रिफ्यूज टू टेक द मनी. आणि पहिल्यांदा ते काय करतात, तिरुवल्लुवर स्माइल करतात आणि काय म्हणतात की मला तुमचे पैसे नको आहेत. रिफ्यूज करतात म्हणजेच काय, नाकारतात. ते जे तरुण पैसे देत होता 8 कॉइन्स, तर ते 8 कॉइन्स त्यांनी काय केलेले आहेत, रिफ्यूज केलेले आहेत, त्यांनी नाकारलेले आहेत. ए यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. आणि ते काय म्हणतात, हे तरुण, की आता हे फॅब्रिक जे आहे, आता हे जे कापड आहे ते काहीही कामाचं नाही, कुणालाही यूजमध्ये येणार नाही. इट हॅज बिकम वर्थलेस. आणि ते काय झालेलं आहे, ते अनव्हॅल्युएबल झालेलं आहे, त्याची किंमत काही राहिलेली नाही. व्हाय, तो काय विचारतो, व्हाय म्हणजे का.
बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. आणि ते काय म्हणतात की आता ह्याला कोणीही घालू शकत नाही, आता ह्याला कोणीही वापरू शकत नाही. डू यू नो म्हणजे ते विचारतात की तुला माहिती आहे का, द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. आणि ते विचारतात की हे म्हणजे ते क्वेश्चन करतात, डू यू नो म्हणजे तुला माहिती आहे का, द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. आणि हे जे फॅब्रिक आहे, हे जे कापड आहे ते काय एका दिवसात बनलेलं नाही. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. आणि खूप लोकांनी त्याच्यावरती मेहनत केलेली आहे, मेक इट म्हणजे हे बनवण्यासाठी. द फार्मर हू ग्रो कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. आणि जे शेतकरी आहे त्याने जे कापूस उगवला त्याने त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. किती, फॉर मंथ्स म्हणजे महिन्यानं महिने त्याच्यासाठी मेहनत केली. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बॉल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने त्याचा कापूस लावला, त्याच्यासाठी महिन्यानं महिने मेहनत केली. मेहनत केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो कापूस आला त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रत्येक बोंडामध्ये त्याने त्याचे कापूस उचलला, त्याचा कापूस वेचला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल बघा, हे अशा पद्धतीचे कापूस असतात. आणि याच्यामधले त्या शेतकऱ्याने काय केलं, ते ह्यालाच बाउल म्हणलेलं आहे याच्यामध्ये. आणि ते कापूस वेचला आणि कशासाठी दिला, स्पिनिंगसाठी दिला, म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी दिला. ज्यावेळेस आपल्याविषयी कापूस असतो त्याच्यामध्ये बिया वगैरे असतात, तर त्या बिया वेगळं करणं, त्यांना सॉफ्ट करणं वगैरे, त्यालाच काय म्हणलं जातं, स्पिनिंग म्हणलं जातं. पुढे काय बघा, देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इन टू लॉंग. त्याच्यानंतर जेव्हा स्पिनिंगला दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बिया वगैरे काढलं, त्याला सॉफ्ट वगैरे बनवलं, ह्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर काय झालं, त्यान समवन एल्स कार्डेड द कॉटन म्हणजे ते जे कॉटन होतं, कारण कॉटन काय सगळं लॉंग नसतं अगोदरच, त्याला लॉंग केलं जातं. अँड स्पन इन टू लॉंग म्हणजे काय, त्याला त्याचे धागे जे होते त्याचे धागे काय लॉंग केले. स्पन काय, स्पिनचं हे सेकंड फॉर्म आहे स्पन. ओके, म्हणजे त्याचे धागे बनवले, लांब लांब धागे त्याला विणले, त्याचे धागे बनवले. युनिफॉर्म थ्रेड्स आणि त्याचे काय केले, त्याचे थ्रेड्स बनवले, त्याचे म्हणजे दोरे बनवले. पुढं काय, द थ्रेड्स वर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. आणि द थ्रेड्स वर डाईड म्हणजे जे काय दोरे बनवले होते, जे काय धागे बनवले होते त्याला काय डाईड केलं, म्हणजे त्यांना कलर केलं. काय केलं, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक त्याला कलर केले. सो दे टूक ऑन दीज लवली कलर्स. कलर का केलेले, कारण की असे चांगले चांगले त्याला कलर भेटतील, कारण की त्याला चांगले चांगले असे कपडे बनतील, एक वेगवेगळ्या कलरचे बनतील. याच्यासाठी काय केलं, त्याला डाय केलेला आहे, म्हणजेच कलर दिलेला आहे. माय वाईफ अँड आय वो द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन. आणि काय म्हणतो ते तिरुवल्लुवर, की मी आणि माझ्या बायकोनं ते जे धागे होते ते धागे आम्ही काय केले, विणलेले आहेत. विव याचंच सेकंड फॉर्म आहे ओ, WOVE. ओ हे काय सेकंड फॉर्म आहे, विवचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच काय विणणे. म्हणजे मी आणि माझ्या बायकोनं काय केलेलं आहे, ते धागे विणलेले आहेत. कशासाठी, पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन. आणि त्याला काय आम्ही चांगली एक डिझाईन दिली, त्याला एक चांगला आम्ही आकार दिलेला आहे. वी थॉट म्हणजे आम्हाला वाटलं, काय वाटलं, सम डे म्हणजे कधीतरी. समवन विल लाईक दिस फॅब्रिक म्हणजे कुणाला तरी हे कापड आवडेल. विल बी हॅपी टू वेअर इट आणि त्याला हे कापड घालून कसं हॅपी वाटेल, आनंदी वाटेल. देन ऑल आवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि जे काय आम्ही काम केलेलं आहे, जे काय मेहनत केलेलं आहे त्याच्यावरती आम्हाला काय रिवॉर्डेड म्हणजे आम्हाला त्याचं काहीतरी रिवॉर्ड भेटेल, त्याच्यामध्ये आम्हाला रिटर्न काहीतरी भेटेल असं आम्हाला वाटलं होतं. व्हेन यू डिस्ट्रॉयड द फॅब्रिक यू डिस्ट्रॉयड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. आणि ते काय म्हणतात, व्हेन यू डिस्ट्रॉयड दिस फॅब्रिक म्हणजे जेव्हा तू हे कापड खराब केलं, डिस्ट्रॉयड करणे म्हणजे काय, खराब करून टाकणं, सत्यानाश करणं असं. व्हेन यू डिस्ट्रॉयड दिस फॅब्रिक म्हणजे जेव्हा तू हे कापड खराब केलं, यू डिस्ट्रॉयड ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग म्हणजे जे काही हे बनवण्यासाठी जे काय प्रेम लावलं होतं, जे काय मेहनत केली होती, हे सगळं काय केलेलं आहे, हे सगळं डिस्ट्रॉयड झालं, म्हणजे सगळं खराब झालं आहे, सगळं वाया गेलेलं आहे. मनी कांट ब्रिंग इट बॅक आणि पैसे आता ह्याला परत आणू शकत नाहीत, पैशाने हे परत येऊ शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच्ड द यंग मॅन्स हार्ट आणि जे काही सॉफ्टली एकदम शांतपणे बोललेले शब्द होते, हे शब्द कुठं लागले, त्या तरुणाच्या एकदम मनावर लागलेले आहेत, त्याच्या हृदयाला हे शब्द लागलेले आहेत. नाव ही वॉज रिअली असेम्ड ऑफ हिमसेल्फ आणि ते जे तरुण होतं त्याला आता काय वाटत होतं, त्याला स्वतःची लाज वाटत होती. पुढे काय बघा, अँड डू यू नो तिरुवल्लुवर वेंट ऑन टू से आणि तिरुवल्लुवर पुढे काय म्हणतात की अँड डू यू नो आणि तुला माहिती आहे का, आय कॅन व्ह्यू अनदर फॅब्रिक लाईक धिस आणि ते काय म्हणतात की मी असंच दुसरं एक कापड
वेव करू शकतो, म्हणजे त्याला विणू शकतो. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस, पण आपलं आयुष्य पण असंच आहे ह्या कापडासारखं. इफ यू टेअर इट अपार्ट विथ हेस्टी थॉटलेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉयड अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि ते काय म्हणतात की ह्या कापडासारखंच आपलं आयुष्य पण आहे. जर आपण त्याला विचारपूर्वक जर आपण ॲक्शन्स नाही केले, आपण जर एकदम घाईघाईमध्ये कुठली अपार्ट केलं, म्हणजे कुठल्या गोष्टी तोडल्या केल्या वगैरे किंवा वेगवेगळ्या केल्या, तर काय होतं, इट विल बी डिस्ट्रॉयड, आपलं आयुष्य पण पूर्ण डिस्ट्रॉयड होऊन जातं, पूर्ण त्याचा आपल्या आयुष्याचा सत्यानाश होऊ शकतो, म्हणजे पूर्ण खराब होऊ शकतं आपलं आयुष्य. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन, आणि तुला तुझं आयुष्य परत भेटू शकत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय बघा, तिरुवल्लुवार्स वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज. जे तिरुवल्लुवारनं सांगितलेलं आहे की आपलं आयुष्य पण त्याच कापडासारखंच आहे, जर त्याला आपण विचारपूर्वक जर काही कुठले ॲक्शन नाही केलं तर आपलं आयुष्य पण खराब होऊन जाईल. किंवा जर आपण एकदा घाईघाईमध्ये कुठल्या गोष्टी केल्या, आपण त्याला वेगवेगळं जर केलं तर काय होईल, आपलं आयुष्य पण असंच डिस्ट्रॉय होऊन जाईल, असंच आपलं आयुष्य खराब होऊन जाईल. असं हे जे काय सगळं तिरुवल्लुवरनं बोललं, त्या शब्दामुळं त्या यंग मॅनचे काय झाले, डोळे उघडले, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. देअर अँड दॅन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. देअर अँड दॅन म्हणजे तिथून पुढं तेव्हाच, ही डिसाइडेड त्याने ठरवलं, टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. त्याचं जे काही आळस होतात ते त्यानं आळस सोडून द्यायचं, आणि त्याचे काय बॅड हॅबिट म्हणजे जे काही वाईट सवय होत्या हे सगळं सोडून द्यायचं त्याने ठरवलं. अशा पद्धतीनं आपली ही स्टोरी इथं संपते. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर प्लीज या स्टोरीला लाईक करा, शेअर करा, आणि जर काय याच्यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.